ग्रंथ तुमच्या दारी UAE परिवारातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. ग्रंथ तुमच्या दारी UAE परिवारानं सुरू केलेला एक अनोखा उपक्रम म्हणजे माय मराठी मंच. मराठी भाषेचं संवर्धन, मराठी भाषेचा वारसा पुढील पिढ्यांकडे सोपवण्यासाठी UAE ग्रंथ परिवारानं हा एक वेगळा उपक्रम आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. या उपक्रमाचं थोडक्यात वर्णन करता येईल तो म्हणजे मुलांनी मुलांसाठी चालवलेला उपक्रम. याच्यामध्ये अगदी सूत्रसंचालनापासून ते आभार प्रदर्शनाची जबाबदारी मुलं पार पाडतात. अर्थातच त्यांना मार्गदर्शनासाठी गुरु असतातच. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत ग्रंथ तुमच्या दारीचे संस्थापक आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख विनायक रानडे. विनायकजी आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत नेहा अग्निहोत्री आणि विशाखाताई पंडित यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे वीर पाटील. वीर, या पुढच्या कार्यक्रमाची मी जबाबदारी तुझ्याकडे सोपवतो. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझं नाव वीर पाटील आहे आणि मी आजच्या शुभ कार्यक्रम म्हणजे माय मराठी मंचाची तिसरी मीटिंगचा सूत्रसंचालक आहे. तर दरवेळी जेव्हा आपण हे शुभ कार्य सुरू करतो तेव्हा आपला दिवस श्लोकाने सुरू होतो. तर चला मग आपला मित्र ओमकार हे आपल्याला श्लोकाने आपल्या दिवसाची सुरुवात करणार. ओमकार, ओव्हर टू यू. नमस्कार, माझे नाव ओमकार म्हात्रे आहे. आज मी तुम्हाला समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेला एक मनाचा श्लोक सांगणार आहे. मना सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. जनी अनिंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. याचा अर्थ असा आहे की हे संजन मना तू भक्ती मार्गाने वाटचाल कर, त्याने तुला ईश्वर प्राप्ती आपोआप होईल. समाजाने जी कामे निंदनीय मानली आहेत ते तू सर्व सोडून दे. समाजाने जी कामे वंदनीय समजली आहेत ती तू मनापासून कर. धन्यवाद. धन्यवाद ओंकार. असा श्लोक माझ्या मनात देखील गेला आणि या श्लोकाचा अर्थ तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिलेले आहेस. तर मराठी, हिंदी अशा अनेक भाषेत म्हण असतात. म्हण म्हणजेच इडियम्स. हे आपल्या भाषेला नवीन उपाय देतात. तर मग आज आपल्यामध्ये आपली मैत्रीण दिया आपल्याला एक मराठीतील म्हण आणि त्याच्या अर्थाने सांगणार आहे. नमस्कार, मी दिया आणि मी आजची म्हण बोलणार आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे. म्हणजे माणसाने आयुष्यात कधीही न हारता त्याचे प्रयत्न चालूच ठेवावेत, कारण एक ना एक दिवस त्या प्रयत्नांना यश जरूर मिळतंच. धन्यवाद. वा दिया, खूप चांगलं म्हण म्हणलेलं आहेस तुम्ही. ह्याच्याने आपल्या आयुष्यात आपल्याला खूप मदत भेटेल. तर आज आपल्या वक्त्यांच्या विषयावर वळूया. तर आपला पहिला वक्ता म्हणजे स्वजोश. ह्याचा टॉपिक आहे माझा आवडता छंद. तर माझा आवडता छंद म्हणजे हॉबी, जेव्हा आपल्याला काम नसते किंवा जे करायला आपल्याला खूप मजा येते. माझा आवडता छंद म्हणजे क्रिकेट आहे. तर चला जाणून घेऊया की स्वजोशचा काय आवडता छंद आहे. मला नक्कीच खात्री आहे की आपल्या सगळ्यांना त्याचा आवडता छंद ऐकायला खूप मजा भेटेल. स्वजोश, तू म्यूट आहेस. ओके.
नमस्कार, माझं नाव आहे सुरेश सचिन पोरवाल. मी दुबईमध्ये राहतो आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आवडत्या छंदाबद्दल. खरं सांगायचं तर मला छंद या शब्दाचा अर्थच माहित नव्हता. आईकडून कळलं की मी जे फावल्या वेळेत करतो आणि जे मला करायला आवडतं त्याला म्हणतात छंद. ज्यामुळे मला खूप आनंद मिळतो तो माझा छंद. मी विचार करायला लागलो, काय माझा छंद? मला फुटबॉल खेळायला खूप आवडतं. लेगो, पते यासारखे खेळ खूप आवडतात. खूप आनंद होतो ती पुस्तकं हातात आल्यानंतर. अं, लहान असतापासून आई पुस्तकं वाचून दाखवायची, बाबा गोष्टी सांगायचे आणि माझी ताई तर पुस्तक वाचतच नाही पण त्यावर ब्लॉगही लिहिते. त्यामुळे मलाही वाचनाची सवय लवकरच लागली. राजीव तांबे माझे आवडते मराठी लेखक. त्यांचं प्रेमळ भूत हे माझं आवडतं पुस्तक. त्यांच्या पुस्तकातील गमतीशीर शब्द खूपच मजा आणतात. एनिट ब्लायटन आणि रोल्ड डाhl हे इंग्रजी लेखक मला खूपच आवडतात. एनिट ब्लायटनचं फेमस पाय वाचताना माझी भानच हरपते. आधी मला वाटलेलं की मला ही पुस्तकं बिलकुल नाही आवडणार, पण या रहस्य कथा वाचताना मी रंगून जातो. रोल्ड डाhlचं चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी हे माझं पहिलं मोठं पुस्तक होतं. हे पुस्तक मी आतापर्यंत अनेकदा वाचलंय, तरीही मी पुन्हा पुन्हा वाचू शकतो इतकं मला आवडलंय. पुस्तक वाचताना टॅब, मोबाईल ह्याचाही विसर पडतो. पुस्तक वाचून नवीन शब्दांची ओळख होते, नवीन विषय कळतात, नवीन माहिती पण कळते आणि हे मित्रांशी बोलायला उपयोगी असतं. आता तर नवीन छान छान पण ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. पुस्तक जवळ नसताना मी ते सुद्धा ऐकतो. मागे एका कार्यक्रमात मला रस नव्हता, त्यावेळी बाबांनी मला लिओनेल मेसी याचे चरित्र ऑडिओ बुक ऍपवर ऐकायला दिले आणि सारी खुश. वाचनाबरोबर माझा अजून एक छंद आहे, तो म्हणजे चालणं, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी. यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की माझं चालणं थांबवून एके ठिकाणी बसवण्यासाठी वाचन किती उपयोगी आहे. धन्यवाद. धन्यवाद सजोश. तुझा आवाज तर नक्की खूप गोड आहे आणि तुझा छंद म्हणजे पुस्तक वाचन हे आजच्या जगात आपल्याला खूप मदत करू शकतो. तर मला हे पुस्तक वाचायला आवडतं. रोआल्ड डाhl हे माझंही फेवरेट ऑथर आहे. तर मग चला दुसऱ्या विषयाकडे वळूया. दुसरा विषय आपली वक्ता दुर्वा हिच्याकडे असेल. तो विषय आहे माझं आवडतं पौराणिक व्यक्तिमत्व. पौराण हा आपल्या संस्कृतीमध्ये एक मोठा भाग घेतो. पौराणमध्ये अनेक कथा आहे आपल्या जीवनाला रिलेट होतात. तर मग चला ऐकून घेऊया दुर्वाकडून तिचं आवडतं पौराणिक व्यक्तिमत्व म्हणजे कोण आहे. नमस्कार, माझे नाव दुर्वा निलेश कबाडे. माझा आजचा विषय आहे माझे आवडते पौराणिक व्यक्तिमत्व. पौराणिक व्यक्तिमत्व हे नाव ऐकल्यावर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजी आजोबांनी सांगितलेले गोष्टींमधले पात्र डोळ्यासमोर येतात. जसे की महाभारतातले पांडव, कौरव, विक्रम बेताळमधले विक्रम आणि वेताळ, भगवान शंकर, गणपती, ज्ञानेश्वर माऊली. पण ह्या सर्वांमधनही माझे आवडते पौराणिक व्यक्तिमत्व म्हणजेच प्रभू श्रीराम. प्रभू श्रीराम यांचा जन्म अयोध्येचा. त्यांच्या वडिलांचे नाव राजा दशरथ आणि आईचे नाव माता कौशल्या. राजघराण्यात जन्माला आलेले प्रभू श्रीराम यांच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या गुणांची ओळख होते. लहान भावाला राज्य मिळावं म्हणून राजगादीचा त्याग करून 14 वर्षांच्या वनवासाला निघाले. ह्यातून आपल्याला त्यांचं बंधुप्रेम आणि त्याग या 2 गोष्टींची ओळख होते. वनवासात असताना त्यांची भक्त शबरी हिची उष्टी बोरं खाऊन जात, पंथ, धर्म ह्याचा एकही क्षण विचार न करता तिच्या भक्तीचा सन्मान ठेवला. यातून आपल्याला त्यांचे भक्तांवर असलेले प्रेम दिसते. पुढे जेव्हा त्यांचे रावणाशी युद्ध झाले, ज्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला,
आणि ते परत जेव्हा अयोध्येला आले तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला गेला, तुम्ही शक्तिशाली रावणाचा वध कसा केला? तेव्हा प्रभू श्रीरामांनी अतिशय सुंदर उत्तर दिले, रावणाचा वध मी नाही केला, त्याच्या अहंकाराने केला. अशा अनेक गोष्टींमधनं आपल्याला त्यांचे अंगी असलेल्या वेगवेगळ्या गुणांची ओळख होते. हे गुण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश केले पाहिजे. म्हणूनच माझे आवडते पौराणिक व्यक्तिमत्व प्रभू श्रीराम आहेत. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैक अक्षरं पुंसा महापातकनाशनम्. जय श्रीराम. धन्यवाद. वा दुर्वा, ही प्रभू श्रीरामांची कहाणी आम्हाला एका दुसऱ्या मार्गाने सादर केलेली आहेस. प्रभू श्रीराम आपल्याला खूप सारे गुण दाखवतात. जसं तुम्ही सांगितलंस रावणाच्या अहंकाराने मारलेलं त्याला, तसंच आपल्या जीवनातही आपल्याला अहंकार नसला पाहिजे. तर असे सुंदर भाषणावरून काही आपल्याला प्रश्न सांगायला येणार आहे. पियुषा, त्या प्रश्नांची तुम्हाला नक्कीच उत्तर माहिती असेल अशी मला खात्री आहे. तर पियुषा, ओव्हर टू यू. नमस्कार, माझं नाव पियुषा. आज मी प्रश्न विचारणार आहे. स्वजस आणि दुर्वानं तर खूप छानच बोलणं. स्वजसनं कुठल्या कथा वाचल्या? वाचताना रंगलं. व्यवस्थित विचार. स्वजोषने सजोसने कुठली कुठल्या कथा वाच- वाचताना रंगून जातो. रंगून जातो? अनघा अन- अनघा अनघा सांगशील का? अनघा काकू, काकू येतो. सॉरी. हा. अनघा, पियुषा, मुलांपैकी कोणाला तरी विचार. अच्छा, ओके. ऋषिता, दुर्वा दुर्वाला विचार. ओमकार, तू हे उत्तर सांगू शकतोस का? हो. मी सांगू? हा. सांग. त्याने रोल्ड दालचे चार्ली अँड दी चॉकलेट फॅक्टरी आणि एनिड ब्लायटनचे फेमस पाय त्याला खूप आवडतात. छान. आणि वाचताना कुठल्या गोष्ट गोष्टींचा विसर पडतो? ऋषिता, त्याला प्रश्न काय होता परत? वाचन करताना कुठल्या गोष्टींचा विसर पडतो? तो दुसरं कोणी सांगू शकेल का? त्या मुलांना येतंय ना, त्या मुलांनी हात वर करा, म्हणजे ती त्यांनाच उत्तर विचारते. सोनल कोणी हॅलो, सोनल सांग की. सोनल, माझं सिद्धार्थ नाव आहे. तो जेव्हा तो रीड करतो म्हणजे वाचतो तेव्हा तो विसरतो वेळ. आणि मग म्हणजे त्याच्या शेजारी कोण आहे आणि कोण बसलंय, मग किती वेळ झाले आतापर्यंत तो वाचून, आणि किती वेळ म्हणजे किती पान त्यांनी वाचले आतापर्यंत. पुढचा प्रश्न. हा. पुढचा प्रश्न.
बेराच्या आवडी. दुर्वाचं आवडते पात्र कोणते? हा? दुर्वाचं आवडतं पात्र म्हणजे प्रभू श्रीराम आहे. छान. राम किती राम किती वर्ष वर्ष वन वनवासाला गेला? वीर वीर प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासाला गेलेले. आणि अजून रामाने कोणाची गोष्ट बोलली? आणि रामाने कोणाची कुणाचे दृष्टीद्वारे दृष्टीने खाली हा अर्चित बोल. रावणाची नाही अहिल्याची. नाही. पुन्हा एकदा सांग. रामाने कोणाची गोष्टी बोलली खाल्ली? ओंकार सबरीची. हा बरोबर. हा. धन्यवाद. 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 धन्यवाद पियुषा. तू तुझे प्रश्नाने आम्हालाही आमचं डोकं चालवायला लागलं आणि ज्यांनी उत्तर दिलं त्यांनाही धन्यवाद आम्हाला उत्तर सांगायला. तर जेव्हा एक विषय दिलं जातं त्याच्यावर लगेच म्हणायला हे खूपच मोठी गोष्ट असते. मग मला ही खात्री आहे की आपल्यामध्ये खूप सारे मित्रांना हे चांगल्या प्रकारे येतं. म्हणून आज मी उत्स्फूर्त विषय म्हणून सिद्धार्थला बोलवतो. सिद्धार्थ, तू तुझे उत्स्फूर्त विषय आम्हाला सांग. Over to you. अम, तर तुझं आवडतं विषय कुठला आहे? अम, वीर, हो, तुझं मला आवडतं विषय माझा कुठला? खेळ स्पोर्ट्स. मुलांनो, हे उत्स्फूर्त विषय सांगत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की ह्यावर तुम्हाला किमान 1 मिनिट बोलायचंय आणि जास्तीत जास्त 2 मिनिटं बोलायचंय. एका वाक्यात उत्तर द्यायचं नाहीये. त्यामुळे माझा आवडता खेळ आहे असं नाही. तुम्हाला का आवडतो तो, त्यामागची भूमिका काय आहे, त्याने काय फायदा होतो तुम्हाला, हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तो विषय फुलवता आला पाहिजे. कमीत कमी 1 मिनिट तरी तुम्ही त्या विषयावर बोललं पाहिजे. ठीक आहे सिद्धार्थ. तर मग माझा आवडता विषय खेळ आणि मला खेळांमध्ये क्रिकेट खूप आवडतं. तर क्रिकेटमध्ये आपले हात, पाय, डोकं सगळं चालतं. क्रिकेटमध्ये बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग असे 3 प्रकार असतात. क्रिकेटमध्ये भारतने 2 वर्ल्ड कप मारलेले आहेत. वर्ल्ड कप दर 4 वर्षांनी खेळवलं जातं. वर्ल्ड कप शिवाय भारतात IPL देखील खेळवली जाते. IPL खूप जण बघत असतात. IPL मध्ये मला MI म्हणजे मुंबई इंडियन्सला मी सपोर्ट करतो. क्रिकेट या खेळात डोक्याचा खूप व्यापार होतो. कारण आपल्याला कळलं पाहिजे कशी बॉलिंग टाकायची, कशी बॅटिंग टाकायची. हा माझा आवडता छंद देखील म्हणणं जाऊ शकतो आपण. कारण मी या आवडत्या छंदाला पूर्ण करतो क्रिकेट अकॅडमीला जाऊन. धन्यवाद. धन्यवाद वीर. रुजुता, रुजुता, हो आहे मी. हा, जर तुला सुट्टीसाठी कुठे जायचं असेल तर ते कुठे असेल? कुठे जाशील? जर मी सुट्टीसाठी कुठे गेली तर मी मोस्ट ऑफली लंडनला जाईल. कारण लंडन अशी जागा आहे तिथे खूप सारे गोष्टी आहेत. जसं की हॅरी पॉटर पण ही ती फ्रँचाईज आहे ती तिथेच आहे. त्याच्यात खूप सारे तुम्हाला शिकता पण येतं. लंडनमध्ये युनिव्हर्सिटीज आहेत आणि शाळा आहेत. शाळेत जर मला कुठे अप्लाय करायचं तिथे पण मी जाऊ शकते. तिथे माझी दुसरी मैत्रीण पण तिथे ती राहते. तिथे तिथे मी तिच्याबरोबर जाऊ शकते, खेळू शकते. आणि लंडनमध्ये खूप सारे लाईक टाईप्स आहेत. म्हणजे खेळायला फेअर्स आहेत, कार्निवल्स आहेत आणि इवन खायला पण खूप साऱ्या गोष्टी असतात.
तिथलं कल्चर खूप भारी, जसं की बिग बॅन आणि पॅलेसेस. हे मला जायचंय लंडनला. धन्यवाद. धन्यवाद रुजुता, तू छान आन्सर दिलीस. अर्चित, हो. मग आतापर्यंत तुझं आवडतं पुस्तक कुठलं आहे? आतापर्यंत मी सांगेन की माझं आवडतं पुस्तक सचिन तेंडुलकर बद्दल त्याची बायोग्राफी. तर बायोग्राफीमध्ये सचिन तेंडुलकर त्याच्याबद्दल सांगतो. त्याच्या जीवनामध्ये काय आलं, तर तो कसा रिटायर झाला, तो कसा खेळतो, त्याचे मॅचेस कसे होते, हे सगळं तो सांगतो. माझ्याकडे फक्त एकच बायोग्राफी असेल, पण मला ती खूप आवडते. ती क खू त्याच्यामध्ये खूप सारे पेजेस आहेत. तर जर मला खूप वेळ काही कुठेतरी जायचं असेल आणि मला एक पुस्तक घ्यायचं असेल, तर मी सचिन तेंडुलकरची बायोग्राफी घेईन. धन्यवाद. थँक्यू अर्चित. आता हे लास्ट क्वेश्चन. मला वाटतं सिद्धार्थ, तू जो प्रश्न विचारतोयस ना, तो एका कुणाला तरी विचारण्यापेक्षा जनरल विचार. ज्या मुलांना त्याच्यावर उत्तरं द्यायचे, ते सगळीच मुलं त्याच्यावर उत्तरं देऊ शकतील. मला वाटतं हे पुस्तकाचा जो प्रश्न आहे, तो बाकीच्या मुलांनी पण त्याच्यावर उत्तर दिलं तरी चालणार आहे. ओंकार, तू सांग बरं, तुला कुठलं पुस्तक वाचलेलं आवडतं? रिषिता, त्याच्यानंतर तू सांग. त्यानंतर दिया सांगेल. स्वजोषने तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. पियुषा सांगेल. सगळ्या मुलांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके मावशी. दिया, तुझं आवडतं पुस्तक आतापर्यंत कुठलं आहे? दिया. माझं आवडतं पुस्तक आतापर्यंत तरी डायरी ऑफ वेम्पटी किड असणार. कारण ते वाचण्यामध्ये मला खूप आवडतं आणि त्याच्यामधले ते स्टोरीज, कॉन्सेप्ट्स ते पण खूप म्हणजे फनी असतात. त्याच्यामध्ये हसायला होतं आणि ती जी स्टोरी लिहिलेली असते, ती पण मला खूप आवडते. आणि म्हणजे असं पण नाही आहे की त्याच्यामध्ये खूप असं छोटं-छोटं शब्द आहेत. फॉन्ट त्याचं फॉन्ट पण नीट आहे आणि ज्या लोकांना म्हणजे पिक्चरसोबत पुस्तकं वाचायला आवडतात, तर डायरी ऑफ वेम्पटी किडमध्ये पण पिक्चरसोबत पुस्तकं आहेत. तर म्हणून मला डायरी ऑफ वेम्पटी किड खूप आवडतं. धन्यवाद. धन्यवाद दिया. स्पृहा, हो. तुझं सगळ्यात आवडतं पुस्तक आतापर्यंत कुठलं आहे? माझं आवडतं पुस्तक आतापर्यंत असेल शर्लॉक होम्स अँड द नेव्हल ट्रिटी. तर त्याच्यामधून आपल्याला आपलं डोकं लावावं लागतं. वाचनाला ते खूप चांगलं आहे. मग त्याच्यामध्ये मिस्ट्रीज आहे जे सॉल्व्ह होतात. त्याच्यामधले क्लूज आपल्याला सगळं प्रोसेस करून आपला विचार करावा लागतो. हे सगळं आपल्याला त्या पुस्तकामधनं मिळतं. तर जेव्हा पण आपण ते वाचतो तेव्हा आपल्याला ते इंटरेस्टिंग वाटतं. जसं आता जर शेरलॉक होम्स त्याची केस सॉल्व्ह करतोय, तर तो कुठे-कुठे जातो, त्याचे प्लेसेस काय आहे, तो क्लूज काय गॅदर करतो, त्याचे थॉट्स काय आहे, हे सगळं आपण प्रोसेस करून विचार करतो, की कसं होईल, काय होईल. मग ते आपल्या मेंटल हेल्थसाठी आणि आपल्या फिजिकल हेल्थसाठी पण खूप चांगलं आहे. कारण की आपण जेव्हा वाचतो, तेव्हा आपण आपले मेंटल थॉट्स प्रोसेस करतो. त्याच्यानंतर आपल्या फिजिकल हेल्थसाठी आपण नेहमी त्याला वाचतो. तर ते वाचण्याने आपले डोळे पण थोडे त्याला यूज टू होतात आणि आपले डोळे पण थोडे चांगले राहतात. जेव्हा आपण टीव्ही, मोबाईल हे सगळं बघतो, तेव्हा आपले डोळे आपल्याला हे खूप हेल्प करतात आपल्याला. नंतर त्याच्यामध्ये
मधले जे पिक्चर्स आहे ते खूप चांगले आणि मुलं पिक्चर्स ड्रॉ करतात तसे पिक्चर्स आहेत. सो जे मुलं ते वाचतात पुस्तक त्यांना ते कळतात. त्याच्यानंतर त्याचे जे क्लूज आहे ते खूप अंडरस्टँडेबल आहे आणि खूपच म्हणजे असं क्रिएटिव्ह आहे. जसं की जेव्हा शेरलॉक होम्स कुठे त्याच्या क्लायंटशी मीट करतो, त्याच्यामध्ये काय आहे, कसं होतं, कसं जातं, हे सगळं खूप डिटेल्ड असतं त्याच्यामध्ये. जे मुलं ते पुस्तक वाचतात त्यांना ते खूप इंटरेस्टिंग असतं. सो आतापर्यंत माझं आवडतं पुस्तक शेरलॉक होम्सचंच आहे. धन्यवाद. धन्यवाद स्पृहा. ओमकार, तुझं आता आवडतं पुस्तक कुठलं आहे? तर माझं आतापर्यंत आवडतं पुस्तक असेल चार्ली अँड दी चॉकलेट फॅक्टरी. त्याचा ऑथर रोल्ड डहाल आहे आणि बेसिकली त्या स्टोरीमध्ये एक मुलगा असतो, त्याला त्याचं नाव चार्ली असे आणि त्याला एक गोल्डन तिकीट पाहिजे असतं. ते गोल्डन तिकीट मिळाल्यानंतर तो विली वोंकाचे चॉकलेट फॅक्टरी मध्ये तो एक्सप्लोर करू शकतो. आणि मग त्याला एक दिवशी ते गोल्डन तिकीट मिळलं आणि विली वोंकाने त्याला इन्व्हाइट केलं त्याच्या चॉकलेट फॅक्टरीला. आणि ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तू सुद्धा हे पुस्तक वाचू शकतो. धन्यवाद. धन्यवाद ओमकार. आता मी याचा एक लास्ट क्वेश्चन विचारणार आहे. पावनी, हो. तुझ्या कुटुंबातील सगळ्यात आवडता व्यक्ती कोण आहे आणि कशाला आहे? कुटुंब हे एकत्र राहून आपल्याला एकत्र कसं राहायचं हे शिकवण्यासाठी असतं. आणि त्यामुळे मी खरं बोलायला गेले तर मला असं एक व्यक्तीचा चुनाव नाही करता येणार. कारण माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती जो आहे आपल्या कुटुंबातला, परिवारातला, त्याने मला काही ना काहीतरी शिकवलेलं आहे. जगात कसं सर्व्हाइव्ह करू शकतो, खुश कसं राहू शकतो, हे शिकवलेलं आहे. आणि परिवारासोबत जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हाच त्याची खरी मजा असते, हे मी मानते. धन्यवाद. धन्यवाद पावनी, एक भरपूर छान उत्तर दिलीस. आणि ऋषिता, येस. हो, काय? सेमच करते. तुझ्या कुटुंबातील सगळ्यात आवडता व्यक्ती कोण असेल आणि कशाला असेल? माझ्या कुटुंबातला माझा सर्वात आवडता व्यक्ती म्हणजे सगळेच आहेत. जसं पाहुणे सांगितलं तसंच. सगळ्यांनी मला जसं शिकवलेलं आहे, सगळ्यांनी मला सगळं शिकवलेलं आहे. सगळ्यांनी जे पण मला आवडतं ते सगळं घेतलेलं आहे. आणि माझ्या नेहमी जेव्हा पण त्यांनी मला जेव्हा पण मी कधी-कधी काय जेव्हा कधी-कधी मी हार्डशिप्स मध्ये असते, तेव्हा त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि नेहमी त्यांच्या प्रेमात मला आत घेतलेलं आहे. जे पण काही असेल कुटुंबातलं ते त्यात मी पण आहे. आणि ते मला असं कधी हेच करून देत नाही की तू बाहेर जा कुटुंबातल्या, नाहीतर तू जरा हे आहेस काय, जरा ढ वगैरे वगैरे, असं काहीही कधीच झालेलं नाहीये. आय एम शुअर कुठल्या पण मुलाच्या तसं काहीही झालं नसणार आहे. कारण की कुटुंब हे कुटुंब असतं. कोणी पण काहीही केलं तरी ते तुमच्या कुटुंबातलं तुम्हाला सगळं तुम्हाला आवडतात आणि सगळे तुम्हाला खूप प्रेम करत असतात. तर मला वाटतं की माझ्या कुटुंबातलं सगळ्यात आवडतं व्यक्ती सगळेच आहेत. धन्यवाद. धन्यवाद ऋषिता. दुर्वा, हॅलो. तुझ्या कुटुंबातील सगळ्यात आवडता व्यक्ती कोण असेल आणि कशाला असेल? अम,
तसं मला माझ्या कुटुंबामधलं माझे मामा खूप आवडतात. मामा आणि माझे कझिन्स. कारण ते इंडियामध्ये राहतात, सो मी त्यांना युजुअली एवढं भेटत नाही. सो त्यांना भेटल्यावरती मग मला खूप आवडतं, खेळते मी. आणि अजून मग मला माझे मामा जे पाहिजे ते देतात, कारण सिन्स मी खूप वेळ नंतर इंडियाला जाते. आणि अजून ते पण अबुधाबीमध्ये वन्स इन अ इयर कधीतरी येतात. सो म्हणून आम्ही युजुअली भेटत नाही त्यांना. सो म्हणून माझे फेवरेट माझे मामा आणि कझिन्स. धन्यवाद ध्रुवा. पियुषा. पियुषा, हा, तुझ्या कुटुंबातील सगळ्यात आवडते व्यक्ती कोण असेल आणि कशाला असेल? माझं आवडतं व्यक्ती असं नाही, पण सगळेच असणार. कारण जसं ऋषिताने सांगितलं तसं मला सगळे आवडतात आणि सगळ्यांनी मला छान ठेवले आणि सगळं शिकवले त्यांनी. मग मग ज्यावेळेला मला कधी प्रश्न असतो त्यावेळेला मी त्यांना विचारते आणि ते मला त्याचं उत्तर सांगून मी पुढे जाते. म्हणजे जे प्रश्न असेल ते करते. मग नंतर जसं जसं ते आवडते असतात माझे सगळे कुटुंब, तसं असं कधी ते नाही म्हणत की ए तू नाही आहेस माझ्या कुटुंबामध्ये, तू नको येऊस, असं कधीच नाही म्हणत ते सगळे. सगळे मला घेतात आणि मी खेळते त्यांच्या बरोबर. म्हणून माझं आवडतं सगळे माझं आवडतं सगळे आहेत. धन्यवाद. धन्यवाद पियुषा. सगळ्यांना धन्यवाद. मावशी, आता माझे सगळे क्वेश्चन संपले म्हणून. धन्यवाद सिद्धार्थ. तुझ्या उत्स्फूर्त विषयाने सगळ्यांना त्यांचे मन आणि त्याचे मत या विषयांवर सांगता आले. तर आजचे आपले बालपरीक्षक आहान आहेत. तर आहान, तुमचं काय म्हणणं आहे, काय मत आहे ह्या भाषणावरून वक्त्यांच्या? आहान, ओव्हर टू यू. वीर, आपण रुजुताकडे वळूया. आहान आता हो, ठीक डिस्कनेक्ट आहे, तर रुजुता मत दे. ठीक आहे रुजुता, तुझं मत सांग भाषणावरून वक्त्यांच्या. नमस्कार, मी रुजुता आहे. मी आजची परीक्षक आहे. सगळ्यांनी खूप छान काम केलं. स्वरुषाने कमाल केली. खरं तर माझा पण छंद आहे पुस्तक वाचन. कदाचित तुमचं आत्मविश्वास अधिक असू शकेल सजोष. आणि दुर्वाचा पण आत्मविश्वास खूपच कौतुकास्पद होता आणि खूप छान समजोवानी सांगितलं होतं. ते म्हणतं बोलवतं तू, ते पण मला तर आता डोक्यात राहिलंय आता ते. तर आणि इव्हन उत्स्फूर्त विषय पण सगळ्यांनी खूप छान म्हणला होता आणि त्यांनी ते डिटेली लिहिलं होतं त्यांनी. तर हे मला बोलायचं होतं आज. धन्यवाद. धन्यवाद रुजुता, तुझे मत सांगायला भाषणावरून. तर आजचे आपले प्रमुख परीक्षक म्हणजे गुरु विशाखा पंडित आणि गुरु नेहा अग्निहोत्री. तर मी तुम्हाला आमंत्रित करतो तुमचे मत सांगायला वक्त्यांच्या भाषणावरून. विशाखा मावशी, तुम्ही पहिले सुरू करा. थँक्यू सिद्धार्थ. मला ना आजकाल बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडायचा की मुलांना शाळेमध्ये इतके मार्क कसे मिळतात. आजकाल आम्ही 98, 99
अगदी 100% सुद्धा मार्क तुम्हाला मिळतात. पण आता स्वजोषचं भाषण ऐकताना मला असं वाटलं, की इतका चांगला पेपर जर सोडवलेला असेल, तर परीक्षकांना काही ऑप्शनच नसेल 100 मार्क देण्यापलीकडे. पण आणि खरंच खूप छान झालं. म्हणजे इतर मुलांनाही मला असं वाटतं, की तुम्ही ते पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल, की जेव्हा आपण आवडता छंद हा विषय देतो आणि त्याच्यावर तो बोलतोय, तेव्हा ती त्याची आवडती गोष्ट आहे आणि ती आवडती गोष्ट त्याच्या बोलण्यातनं दिसली पाहिजे. म्हणजे माझा आवडता छंद हे तुम्ही रुक्षपणे सांगू नाही शकत आणि ते सजोशनी खूप छान कॅप्चर केलं होतं, की जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते ना, ती सांगताना पण आपल्याला खूप आनंद होतो. जे मला सर्वात महत्त्वाचं वाटलं, जे इतर विषयांमध्ये पण तुम्ही अ, जेव्हा ते भाषण लिहाल किंवा बोलाल त्या विषयावर, तेव्हा तुम्ही हा सगळ्यांनी मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. पहिली त्याची सुरुवात जी होती ना, तीच मला आवडली, की मला छंद म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. हा जी त्याला आपण म्हणतो, की ही इच्छा आहे ना जाणून घ्यायची. नाहीतर एकदा सांगितलं, की ह्या विषयावर तू बोलायचंस, की तो बोलेल. पण एखादी गोष्ट समजून घ्यायची. ही जी इच्छा त्याला वाटली किंवा हे समजून घेऊन त्यांनी भाषण केलं. तर हाही मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटला. बाकी सजोशच्या प्रेझेंटेशनबद्दल कोणाचंच दुमत असणार नाही. त्याच्या मानेवर जे ते राजीव तांब्यांचं प्रेमळभूत अनेक वर्ष बसलेलं आहे. ते मला सगळ्यांना याआधीही त्याचा अनुभव आहे. आणि त्यांनी जे लेखकांची नावं घेतली, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करता ना, तेव्हा तुम्हाला ते पाठ नाही करावं लागत. ती आपोआप तुमच्या बोलण्यातनं सहजपणे येते. तर हे सगळे मुद्दे मला खूप महत्त्वाचे वाटले. 1-2 गोष्टी मला फक्त सजोशला सांगायच्या आहेत. खरं म्हणजे त्यांनी स्वतःच कबूल केलंय, की अ, माझं चालणं थांबवण्यासाठी मला वाचन उपयोगी पडतं. तर ते आम्हाला दिसलं पण, की तू की असा चंचल आहेस वागण्यात, बोलण्यात. तर त्यासाठी तुला हे वाचन उपयोगी पडतं हा मुद्दा म्हणजे आपण फक्त म्हणतो, की मला आनंद वाटतो म्हणून मी एखादा छंद करतो. पण हेही तुझ्या लक्षात आलंय, की एखादी आपल्याला काय म्हणू त्याला स्टेबल करायला वाचनाचा उपयोग होतो. हे मला छान वाटलं. मला एकच गोष्ट तुला विचारायची आहे, की जेव्हा तू वाचतोस, तेव्हा तुला शब्दांचे अर्थ नाही कळतात का सगळे? किंवा नाही कळले तर तू काय करतोस? तसेच सोडून देतोस, की त्याचा अर्थ कसा समजावून घेतोस? सजोष, हं? आईला वगैरे विचारतोस जेव्हा वाचतोस तेव्हा? सगळ्या सगळ्या शब्दांचे अर्थ कदाचित नसतील कळत ना तुम्हाला? नाही. नाही घेत. पण मग ही सवय थोडी लावून घे, ज्याच्याने तुला अजून इंटरेस्ट येईल. आणि दुसरं मला तुला सांगावसं वाटतं, की तू एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं वाचतोयस. अगदी हातात पुस्तक नसलं तर ऑडिओ बुक्स वाचतोय. तर त्या पुस्तकांमधनं जे असे चांगले-चांगले कोट्स ज्याला आपण म्हणतो ना, काही वेळेला वाचताना खूप छान वाक्य आपल्याला आवडतात. तर इतर वेळी जेव्हा तुम्ही बोलाल ना, तेव्हा तुम्हाला ते उपयोगी पडेल. तर असं थोडंसं लिहून ठेवायची सवय सगळ्यांनाच मी सांगू इच्छिते, की एखादं पुस्तक आपल्याला आवडतं, ते गोष्ट म्हणून आवडतं, ते छानच आहे. पण त्यातली भाषा जी आहे, त्याच्याकडे अजून थोडं लक्ष दिलं आणि त्यातले काही आवडलेले वेगळे शब्द, आवडलेले कोट्स किंवा वाक्य असं जर तुम्ही लिहून ठेवलं, तर ते तुम्हाला अगदी उत्स्फूर्त बोलताना सुद्धा ते उपयोगी पडेल. म्हणजे बाकी एकूण छानच झालं स्वजोष. मस्त आहे. थँक यू. मावशी तुम्ही दुर्वाच्या पण ह्याच्या बद्दल तुम्ही सांगू शकता तुमचं मत दुर्वाच्या भाषणावरून? नाही, नेहा बोलेल ना त्याच्यावर. बरं, भाषण छानच झालं. फक्त मी थोडंसं स्वजोस म्हणजे एका ह्याच्यावर जास्त भर दिला. बाकी नेहा बोल. हो, ठीक आहे, ठीक आहे. तर मग गुरु नेहा अग्निहोत्री, मी तुम्हाला आमंत्रित करतो तुमचे मत सांगायला त्यांच्या भाषणावरून. थँक्यू. नमस्कार. गुड मॉर्निंग. ओके. माझ्याच ह्याच्यामध्ये इंग्लिश शब्द येतात. पण खूप सुंदर दुर्वा. मलाही आवडलं तुझं जे जी तुझं माझा आवडता पौराणिक व्यक्तिमत्व हे तुझी जी बोलण्याची सुरुवात होती, मलाही ती आवडली. अतिशय सुंदर, व्यवस्थित तू हे केलं. फक्त एकच ओके. आणि त्याच्यामध्ये तुझी मला व्यवस्थित विषयाची जाण किंवा तुला जो तो विषय समजला आहे, असं वाटत होतं तुझ्या बोलण्यावरनं तरी असं वाटत होतं, की तुला समजलं आणि तुला श्रीराम आवडतात
हे तू जे सांगितलंस त्यांच्यामध्ये जी जी त्या व्यक्तिमत्वामधून आपण काय काय घेऊ शकतो आणि आपण काय काय घेऊन आपल्या स्वतःच्या दैनंदिन याच्यामध्ये कसा आपण बदल घडवून आणू शकतो, हा मुद्दा मला तुझा खूपच आवडला. ज्याच्यामध्ये तू बंधुप्रेम, त्याग वगैरे जे सगळं सांगितलंय ते आजकाल ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मला त्या भावल्या, म्हणजे त्या आवडल्या. तर अशा या गोष्टीमध्ये मला तुला आता विचारायचं आहे. एक गोष्ट सांगायची होती की या पौराणिक व्यक्तिमत्वांमध्ये विक्रम बेताळ मला असं वाटतं येत नाही. पौराणिक मध्ये तो असू शकत नाही. श्रीराम, बाकीची सगळी नावं घेतलीस ती खूप सुंदर. आणि तुझं जे बोलण्याची पद्धत किंवा तुला विषय समजल्यामुळे तुला विषय समजलाय, बरोबर? तू जे जे बोलत होतीस ते सगळे शब्द, सगळ्या वाक्य तुला बरोबर समजलेले आहेत, बरोबर? हो. असं तुझ्या बोलण्यावरनं वाटत होतं आणि त्याच्यामुळे तू इतकं छान आणि उत्स्फूर्त बोलल्यासारखं दिसत होतं. ते तुझ्या आतमधनं तुला श्रीरामांबद्दल प्रेम आहे हे तू जाणून देत होतीस आणि त्याच्याबद्दल मला खूप आवडलं. खूपच छान आवडलं. बाकीच्या सगळ्यांनीही खूप सुंदर ज्यांची प्रश्नाची उत्तरं म्हणा किंवा एक एक मिनिट बोलणं, हे पण खूप छान चाललेलं आहे. एकूणच खूप सुंदर, मला आवडली. दुर्वा छान. थँक्यू. स्वजोस्तर सुद्धा सुंदरच झालं. थँक्यू. तर मग ह्या वक्त्यांच्या गुरुजी म्हणजे सौ संपदा मेहता व सौ मंजुषा जोशी यांना मी धन्यवाद करतो आजच्या कार्यक्रमासाठी. आणि आता मी आभार प्रदर्शन साठी अर्चितला विनंती करतो सांगायला. एक मिनिट. आभार प्रदर्शनापूर्वी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनायक रानडे जे आहेत त्यांना बोलवून आमंत्रित कर. ठीक आहे. तर मग आजचे प्रमुख पाहुणे विनायक रानडे जे ग्रंथ तुमच्या दारी याचे प्रमुख आहेत, त्यांना मी आमंत्रित करतो त्यांचे काही शब्द म्हणायला आपल्या भाषणात. नमस्कार. माझा आवाज येतोय? हा. सगळ्यात पहिले तर दोन्ही गुरुमाऊलींना वंदन आणि पल्लवीचं कौतुक याच्यासाठी आहे की पुढच्या पिढीमध्ये मराठी भाषा पल्लवीत ठेवण्याचं काम वेगवेगळ्या उपक्रमांमधनं ती करते. मला खूप छान वाटलं, कारण फक्त एका गोष्टीची खंत आहे की या सगळ्या वाचलेल्या पुस्तकांमध्ये एक प्रेमळ भूत सोडलं तर मराठी लेखकाबद्दल किंवा मराठी गोष्टींबद्दल फारसा उल्लेख काही कुठे आढळला नाही. पण चर्चा मराठीत होती, हे खूप मला आनंदाची गोष्ट वाटली. स्वजोसच्या बाबतीमध्ये त्याचा निरागसपणा आवडला. पाठ केलेलं बोलणं आणि उत्स्फूर्त बोलणं याच्यामध्ये बऱ्याच सगळ्या मुलांची उत्स्फूर्त बोलणी आहेत असं जाणवत होतं आणि ते खूप महत्वाचं आहे. स्वजोसनी वाचन हा विषय चांगल्या पद्धतीने मांडला. एका ठिकाणी मात्र मला खटकलं की प्रत्येकाने थोडस वयाला न शोभणारी उत्तर दिली कुटुंबाच्या बाबतीत. कुटुंबात कोण आवडतं? तर कसं आहे, मुलांना मोठं झाले ना की हे असं म्हणायला लागतं की मला सगळेच आवडतं. लहानपणी आपण खरं निरागस असतो, त्यामुळे आई आवडत असेल तर आई आवडते म्हणायचं. काका, एकच कोणीतरी सांगितलं मला मामा आवडतं आणि मला ते खूप छान वाटलं. मराठी भाषेविषयी जर म्हणाल तर मला दुर्वाचं खूप कौतुक वाटतं. दुर्वाच्या भाषा मराठी वाचता येणं आणि मराठी बोलणं याच्यामध्ये थोडासा फरक आहे असं मला वाटतं. मराठी स्पष्ट आणि शुद्ध बोलणं हे इतकं तुम्ही बोलता हे सुद्धा खूप आहे. पण माझ्या मते जर UAE विभाग एवढा मोठा प्रयत्न करतोय तर शेवटी ही मराठी जिवंत ठेवण्याचं काम बोली भाषेतलं सुद्धा ही पुढची पिढीच करणार आहे आपली. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी अडगळीत पडलेले शब्द पण मुलांना शिकवले गेले पाहिजेत की जेणेकरून त्यांना, किंवा एक असा एखादा तुम्ही उपक्रम घेऊ शकता की आई वडील आणि मुलगा किंवा मुलं जी काय असतील त्यांचं 2 मिनिटाचं मराठीतलं संभाषण रेकॉर्ड करून मागवा. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द नाही आला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टींमधनं मुलांना व्यक्त होताना
आता जो आधार घ्यायला लागतोय, भारतातल्या मुलांना काय होतं की इंग्लिश करायचं असेल तर आधी मराठीत विचार करतात आणि मग त्याचं इंग्रजी भाषांतर करतात. इकडे मुलं आधी इंग्लिशमध्ये विचार करतात आणि मग त्याला मराठी काय देऊ असं करतात. तर तो एक छोटासा भाग वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला करता येईल. शब्दकोश हा खरं वाचण्याची गोष्ट नाही, पण माझ्या मते शब्दकोश सुद्धा मुलांनी एकदा जाणून घ्यावा की किती शब्द आहेत आणि आपल्या मराठीमध्ये शब्दांना किती वेगवेगळे अर्थ आहेत. एकदा शब्द भांडार वाढलं, शब्दसंग्रह वाढला की मराठी सारखी भाषा नाही. कारण अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यात कवितांचा पण चांगला उपयोग होऊ शकतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतं की जसं आकाश म्हणजे नुसतं आकाश आहे का नभ आहे का काय आहे, त्याला अनेक शब्द आहेत. पण कुठे कुठला चपकल बसतो हे शांता शेळकेंच्या तुम्ही कविता बघितल्या की तुम्हाला ते नक्कीच जाणवतं. कारण काय दाटून येतं, मेघ दाटून येतं ते कुठे येतात, ते नभात येतं. म्हणजे निरभ्र आकाश वेगळं, आकाश वेगळं, नभ वेगळं. या ज्या छोट्या छोट्या गमती जमती मराठीच्या आहेत त्या माझ्या मते पल्लवी आणि या दोन्ही गुरुमाऊली या मुलांपर्यंत नक्की चांगल्या प्रकारे पोहोचू शकतील. वीर चं कौतुक मला करायला पाहिजे. त्यांनी खरंच बॅटिंग केली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे त्यांनी सूत्रसंचालन हातात घेतलं आणि त्याच्या पद्धतीने ते इतकं छान पद्धतीने नेलं. भाषा मराठी टिकवण्यासाठी हा खूप छान उपक्रम आहे असं वाटतं. माय मराठी म्हणजे MY माय मराठी न असता तर माझी आई असं असल्यासारखं माय मराठी असं जे तुम्ही उपक्रम घेतलाय तो खूपच स्तुत्य आहे. स्वजोष घ्या, दुर्वा घ्या, पियुषाची प्रश्नोत्तरं किंवा सिद्धार्थांनी खेळाविषयी बोलणं, या सगळ्यांनीच आपापल्या परीने खूप छान प्रयत्न केलेत. आता राहिला प्रश्न पाहुणीचा, तर पाहुणी तुझ्याकडनं मला जास्त अपेक्षा आहेत. कारण तुझ्या घरामध्ये मराठी भाषेविषयीचं प्रेम आणि मराठी भाषेविषयीची जागृती खूप चांगली आहे. तुला इंग्रजी शब्दांचा आधार घ्यायला लागतो ते थोडंसं मी भेटलेल्या पाहुणीला धरून नाही असं मला वाटतं. तुझ्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी नक्की चांगल्या होऊ शकतील आणि ते तू नक्की करशील याची मला खात्री आहे. कारण पाहुणीनी भारतात येऊन जर इथला साहित्य ह्याच्या मंच जर गाजवला असेल साहित्य संमेलनाचा, तर पाहुणीकडनं जास्त अपेक्षा आहेत आणि पल्लवी ते नक्की करून घेईल. प्रथमेशने पण चांगली सुरुवात करून दिली. एकंदर हा उपक्रम खूप छान आहे. मला लहान झाल्यासारखं वाटलं. फक्त मला म्हटलं तसं की मला कुटुंबातलं कोण आवडतं हे मोठ्या माणसांसारखं उत्तर न देण्यापेक्षा खरंच तुमच्यातला जो निरागसपणा आहे त्याच्यामधनं खरं सांगायला काही हरकत नसावी. कोणी तुम्हाला बोलणार नाही. कारण प्रेम असतं, एखाद्यावर जास्त जीव असू शकतो तर दुसऱ्यांवर जीव नाही असं नाही. हे उत्तर कसं झालं की कुटुंबातले मला सगळेच आवडतात. सगळे आवडतातच, पण त्यातल्या त्यात खास कोण आहे असा जर प्रश्न असेल तर तो आनंदाने सांगायला काही हरकत नाही. तुम्ही या उपक्रमामध्ये मराठी भाषेला समृद्ध करत चालला आहात. ती रुजवण्याचं काम, टिकवण्याचं काम, संवर्धनाचं काम खूप छान करताय. तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार आणि भविष्यातल्या सगळ्या उपक्रमांना शुभेच्छा. मी पाहुणा नाहीये, मी तुमच्यातलाच एक आहे, तुमच्या कुटुंबातलाच आहे आणि लहान मुलांमध्ये सगळं ऐकताना खूप छान वाटलं. या संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे परत एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद विनायकजी. तुमचे शब्द अगदी आमच्या मनाला लागून आले आणि तुमचे जे मत आहेत ते आम्ही नक्कीच सुधारू. तर मग चला आता मी आभार प्रदर्शनसाठी अर्चितला बोलवतो. नमस्कार, मी अर्चित वेग जोशी आज आभार प्रदर्शन करणार आहे. सर्वात प्रथम मी आजचे प्रमुख पाहुणे विनायक रानडे काका, जे ग्रंथ तुमच्या दारीचे प्रमुख आहेत. त्यांच्यामुळे आम्ही मुले माय मराठी मंचाशी जोडलेलो गेलो आहोत. आज ते वेळात वेळ काढून आपल्या बालमित्रांच्या चे कौतुक करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आजचे सत्राचे ज्यांनी परीक्षण केले त्या गुरु विशाखा पंडित आणि गुरु नेहा अग्निहोत्री यांचे आभार. तसेच इथे उपस्थित असलेल्या गुरु संपदा मेहता व गुरु मंजुषा जोशी, ज्या नेहमी आपल्याला मार्ग
मार्गदर्शन करतात त्यांचे आभार. आपले मित्र वीर आणि याने खूप सुंदर सूत्रसंचालन केले त्याबद्दल त्याचे आभार. ओमकारने सुंदर श्लोक सांगितला तसेच दियाने छान म्हण सांगितली त्याबद्दल त्यांचे आभार. आजचे वक्ते स्वजोश ने माझा आवडता छंद व दुर्वाने माझे आवडते पौराणिक व्यक्तिमत्व याचे खूप चांगले सादरीकरण केले त्याबद्दल त्या दोघांचे आभार. पियुषाने चांगले प्रश्न विचारले तसेच सिद्धार्थने उत्स्फूर्त विषय विचारला त्याबद्दल त्या दोघांचे आभार. ऋजुताने चांगले परीक्षण केले त्याबद्दल तिचे आभार. इथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोतांचे आभार. सर्वात शेवटी हा सुंदर उपक्रम सुरू केल्याबद्दल ग्रंथ तुमच्या दारी टीमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद अर्चित. आभार प्रदर्शन केल्याबद्दल तुझा आभार. तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माय मराठी मंच हा मुलांसाठी सुरू केलेला उपक्रम आणि आजच्या कार्यक्रमामध्ये बघितलं की सगळ्या मुलांनी अगदी समर्थपणे ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती पेलली आणि पार पाडली. अगदी सूत्रसंचालनापासून श्लोक असेल, म्हणीचा अर्थ असेल, माझा आवडता छंद आणि पौराणिक व्यक्तिमत्वावरती केलेली भाषणं असतील, प्रश्नमंजुषा, त्याच्यानंतर उत्स्फूर्त भाषण आणि वेळ पालन आणि परीक्षण ही या सर्व कामांची जबाबदारी मुलांनी खूप सुंदरपणे पार पाडली. तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमासाठी विनायकजींनी स्वतः उपस्थित राहून आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि फक्त मार्गदर्शन नाही तर कार्यक्रमाचं योग्य समीक्षण केलं. आपल्याला योग्य त्या सूचना दिल्यात. विनायकजी आपले मनापासून आभार. आपलं नेहमीच आपला आशीर्वाद आणि आपला सहभाग ग्रंथ परिवाराबरोबर राहो ही अपेक्षा. मुख्य परीक्षक विशाखाताई व नेहाताई अतिशय सुंदर पद्धतीनं समीक्षण केलं दोन्ही मुलांच्या भाषणांचं आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्यात त्याबद्दल आपले मनापासून आभार. तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आणि सहभागी न झालेले सर्व समन्वयक व ग्रंथ तुमच्या दारी UAE परिवारामधील इतर सर्व सदस्य या सर्वांचे मनापासून आभार. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपले कॅमेरे ऑन करावेत जेणेकरून एक आपला ग्रुप फोटो घेता येईल. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. रेकॉर्डिंग स्टॉप केलेलं आहे.